नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, दंता केशा नखाश्चैव, दंता केशा नखाश्चैव नराणाम नृपतेश्चये, नराणाम नृपतेश्चये स्थानभ्रष्टा न शोभन्ते, स्थानभ्रष्टा न शोभन्ते इति विज्ञाय मतिमान, इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम स्वस्थानम न परित्यजेत, स्वस्थानम न परित्यजेत. म्हणजेच मित्रांनो, माणसाचं म्हणा किंवा राजाचं म्हणा, दात म्हणा, केस म्हणा, नख म्हणा, ही आपल्या मूळ जागी असतील तरच ती शोभून दिसतात आणि ती एकदा त्या स्थानावरून निसटली की निष्प्रभ ठरतात, ते सौंदर्य निघून जातं. हे ओळखूनच हुशार माणसाने आपलं योग्य स्थान, आपली मर्यादा आणि किंवा आपलं पद कधीही सोडू नये. तर मित्रांनो, सुभाषितामध्ये दातांचा उल्लेख आलेला आहे, सौंदर्याचा उल्लेख आलेला आहे. तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे निरोगी हास्य, निरोगी समाज. निरोगी हास्य, निरोगी समाज. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला अमरावतीतील सुप्रसिद्ध असं दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर गोंधळेकर सर आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांची तुमच्याशी ओळख करून देतो. डॉक्टर राजेश वसंत गोंधळेकर. आपण अधिष्ठाता आहात VYWS म्हणजेच विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे जे दंत महाविद्यालय आणि रुग्णालय आहे त्याचे आपण अधिष्ठाता आहात. पुढे सरांची विशेष रुची सांगायची झाली तर सरांना ओरल पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजेच मुखरोगशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये विशेष रुची आहे. त्यांचं विशेष कार्य आहे या विषयामध्ये. सरांच्या गाठीशी जवळजवळ 32 वर्षाचा वैद्यकीय अध्यापनाचा असा अनुभव आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांना म्हणा, PhDच्या विद्यार्थ्यांना सर शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात. PhD गाईड देखील आहेत. आणि विशेष सांगायची बाब म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, ज्याला MUHS नाशिक असं आपण म्हणतो, येथे विविध पदांवर सरांनी आपली सेवा दिलेली आहे. जसं की विद्या परिषदेचे सर सदस्य आहेत, म्हणजेच अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य आहेत. पुढे अध्यक्ष बोर्ड ऑफ स्टडीज प्री क्लिनिकल दंतचिकित्सेचे आहेत सर. आणि सर माजी सदस्य आहेत व्यवस्थापन परिषदेचे. तसंच सरांनी इंडियन डेंटल असोसिएशन IDAचे देखील विविध पदांवर सरांनी आपली सेवा दिलेली आहे, मार्गदर्शन केले. 2024 आणि 25 साली सरांनी अध्यक्षपद देखील भूषवलेले आहे. महाराष्ट्र राज्य शाखेचे सरांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे. पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर सरांना डिसेंबर 2025 मध्ये मंगळुरू येथे राष्ट्रीय IDA म्हणजेच इंडियन डेंटल असोसिएशन कडून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार म्हणजेच बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट राज्य शाखा पुरस्कार अशा पुरस्कारांनी सरांचा गौरव झालेला आहे. आणि सरांच्या दंतचिकित्सेच्या अनुभवाविषयी देखील सांगू इच्छितो. 32 वर्षाहून अधिकचा दंतचिकित्सेचा सरांचा अनुभव आहे. आणि सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत. सर राष्ट्रीय दंत आयोगाच्या दंत सल्लागार परिषदेवर महाराष्ट्र राज्याचे म्हणजेच महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे प्रतिनिधी करणारे सदस्य देखील आहेत. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले थेट अमरावतीवरून सर आपल्याला भेटायला, आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि आजच्या विषयाला अनुरूप असा पहिला प्रश्न की मौखिक आरोग्य म्हणजे काय आणि त्याचं काय महत्व आहे त्याविषयी मला सांगा. तोंड हे आपल्या शरीराचे प्रवेशद्वार आहे.
आणि मौखिक आरोग्यामध्ये दात, हिरड्या, जीभ व संपूर्ण तोंडाचे आरोग्य हे निगडीत आहे. तुमचं जर तोंड निरोगी असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहतो, तुमचा आत्मविश्वास चांगला राहतो. तुम्ही हसताना जेव्हा समोरच्याशी बोलता तो समोरच्या माणसालाही प्रसन्न वाटतं. आणि तोंडाचे आरोग्य जर चांगले असेल तर तुमच्या संपूर्ण शरीराचं आरोग्य पण चांगलं राहू शकतं, कारण बरेचसे आजार हे तोंडातल्या आजारामुळे सुद्धा होऊ शकतात, याची श्रोत्यांना माहिती असायला पाहिजे. आणि सर, आपण नेहमी म्हणतो दात आपण नियमित घासले पाहिजे, तर त्या दातांच्या नियमित स्वच्छतेचं, हिरड्यांच्या आरोग्याचं महत्त्व आम्हाला सांगा. आणि हिरड्यातून रक्त येत असल्यास काय करावे त्याविषयी देखील मार्गदर्शन द्या. सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छितो की ज्या सुदृढ हिरड्या असतात त्यांचा रंग हा गुलाबी असतो, त्या कडक असतात, धक्का लागल्यावर त्यातनं रक्त निघत नाही. जेव्हा हिरड्यांमधून रक्त निघायला लागतं धक्का लागल्यावर, किंवा त्या हलायला लागतात किंवा दुखतात, अशा वेळेस या हिरड्यांना आजार झालेला आहे. आणि हे व्हायला जे मेन कारण आहे ते म्हणजे त्यात जमा झालेलं अन्न. त्यामुळे त्याची आपल्याला हिरड्यांमधनं जर रक्त निघत असेल तर त्याची आपण तोंड नीट साफ ठेवून काळजी घ्यायला पाहिजे. व्हिटॅमिन सीचा इंटेक करायला पाहिजे. पण हे करणं अतिशय गरजेचं आहे, कारण हे रुग्णांनी स्वतःहून जर साफ ठेवलं तर हे आजार व्हायची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी असते. आणि डॉक्टर साहेब, आपण लहान मुलांना सांगतो किंवा मोठ्या माणसांना देखील सांगतो की जास्त गोड खाऊ नको, दात खराब होतील. तर हे गोड पदार्थ म्हणा किंवा शीतपेय दातांसाठी कशी हानिकारक आहेत त्याविषयी थोडं. आपण जे गोड पदार्थ खातो, या गोड पदार्थामध्ये असलेला साखर ही शरीरात आपल्या तोंडात असलेले जे बॅक्टेरिया आहे हे त्या साखरेला वापरून त्याच्यापासून आम्ल किंवा ॲसिड तयार करतात. हे आम्ल किंवा ॲसिड दातांच्या वरचं जे आवरण आहे, ज्याला आपण एनॅमल म्हणतो, हे एनॅमल झिजवतं. आणि हे एनॅमल जर झिजवत गेलं तर हळूहळू दातांना कीड लागणं सुरू होतं. तसंच शीतपेयांमध्ये पण साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याच्यामुळे पण बॅक्टेरिया त्याच्यामुळे आम्ल किंवा ॲसिड तयार करून त्याची दाताची झीज करू शकतात. आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स पण याला कारणीभूत आहे. तर शक्यतोवर आपण प्रयत्न हा करायला पाहिजे की गोड खाणं किंवा शीतपेय पिणं हे बंद करण्यापेक्षा ते संतुलित प्रमाणात वापरायला पाहिजे. ओके. आणि सर, बरेच जण असं पण त्यांची समस्या असते की तोंडाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो किंवा दुर्गंधी असते, तर यामागे काय कारण असतं? तोंडाला दुर्गंधी यायला सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जर आपल्या तोंडात अन्न जमा होत असेल तर या अन्नावर आपल्या शरीरात तोंडात असलेले जे बॅक्टेरिया आहे ते त्याच्यावर ॲक्शन घेऊन त्याच्यावर असे काही केमिकल्स तयार करतात ज्यांनी तोंडाला वास यायला सुरुवात होते. तर तोंडाला वास न यायला सगळ्यात महत्त्वाची जी गरज आहे ते म्हणजे तोंडात अन्न जमा नाही राहायला पाहिजे. अन्न जमा न राहायला काय करायला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, नीट दात साफ ठेवायला पाहिजे. एक अजून गोष्ट, जर तुम्ही खूप वेळ बिना काही पाणी पिता किंवा खाता जर राहिले तरीसुद्धा तोंडाला वास होतं. तुम्ही रात्री झोपताना दात घासून झोपले आणि सकाळी उठले तरी तोंडाला वास येतो. त्याला कारण असं असतं की तोंडातले जे बॅक्टेरिया आहे ते जे काय अवेलेबल असतात त्यांनी केमिकल्स जे तयार करतात त्यांनी तोंडाला वास येऊ शकतो. तर दिवसा जर तोंडात वास यायचा नसेल तर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणं किंवा गुळण्या करणं हे गरजेचं आहे. फारच छान. मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर तोंडाशी निगडीत म्हणा किंवा दाताशी निगडीत, हिरड्यांशी निगडीत तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर विनासंकोच तुम्ही आम्हाला फोन करून आपले जे ज्येष्ठ दंतवैद्यक आहेत आपल्यासोबत त्यांचा मार्गदर्शन आपण घेऊ शकतो. आणि सर, तुम्ही सांगितलं की नियमित दाताची तपासणी करणं पण आवश्यक आहे का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. जसं मी आता सांगितलं की दातात होणारे सगळ्यात 2 किंवा 3 महत्त्वाचे जे रोग आहे, एक आहे डेंटल केरीज और दंतक्षय आणि हिरड्यांचे विकार और पेरिओडंटल डिसीजेस, आणि तिसरं असतं मुखपूर्व कर्करोग जे खूप कॉमनली होतात. तर डेंटल केरीज आणि पेरिओडंटल डिसीजेस हे दोन्ही आजार जे आहे हे 100% पॅथोजननी नाही होत. अशा विषाणूंमुळे किंवा अशा बॅक्टेरियांमुळे होतात जे कॉमन सेल आहे आपल्या तोंडात नियमितपणे उपस्थित असतात. त्यांना जर जास्त प्रमाणात गोड खायला मिळालं तर गोडावर जगणारे बॅक्टेरिया वाढून दाताला कीड क्रिएट करू शकतात किंवा डेंटल केरीज होतो. जर हिरड्यांमध्ये खूप अन्न जमा झालं तर पेरिओडंटल पॅथोजन्स ज्यांना आम्ही म्हणतो हे त्या अन्नाला वापरून
तुमच्या तोंडाला हिरडीला सूज येणं, हिरड्या सुजणं, हिरडी मुळं उघडं पडणं किंवा दातांचे हाड झिजणं, दात हलायला लागणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. तर जर आपण एक साधी सिंपल गोष्ट की आपण नीट दात साफ ठेवले, तोंडात अन्न जमा नाही राहिलं, आपल्या तोंडाचा बॅक्टेरियाचा बॅलन्स मेंटेन केला, तर या दोन्ही गोष्टींना आपण टाळू शकतो. कारण हे फ्रँक पॅथोजन्स नाही आहे, हे ऑपॉर्च्युनिस्टिक आहे. तुम्ही त्यांना जर संधी दिली नाही तर हे दोन्ही आजारापासून आपण बऱ्याच प्रमाणात आपल्या तोंडाला वाचवू शकतो. आणि सर, मग लहान मुलांचे जे दुधाचे दातांविषयी बोलणं झालं तर शक्यतो आपण जास्त चिंता नाही करत, दुधाचेच दात आहेत, तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे का? आणि जर समजा घ्यायला पाहिजे असेल तर कशी घ्यावी त्याविषयी? एक खूप आपल्या समाजात गैरसमज आहे. आपले पालक पुष्कळदा असा विचार करतात की हे जे दुधाचे दात आहे हे तर पडणार आहे, तर याला त्रास होतो आहे तर ते पडतीलच, कशाला आपण याचा उपचार करा, कशाला दंतवैद्याकडे जा. मी फक्त आपल्याला एकच सांगू इच्छितो, दुधाचे दात वयाच्या 6व्या महिन्यापासून 3.5 वर्षापर्यंत येत असतात. त्याच्यानंतर पक्के दात यायची प्रक्रिया 6व्या वर्षापासून तर 12व्या वर्षापर्यंत होते. अक्कल दात फक्त 18व्या वर्षी येत असते. आणि दुधाचे दात पडून त्याच्या जागी येणारे जे पक्के दात आहे ते 6 ते 12 वर्षापर्यंत येत असतात. तर जर आपण हे दुधाचे दात जे असतात ते त्या मुलाला खाण्यासाठी कामात येतात, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, त्याच्या पुढच्या वाढीसाठी येणाऱ्या दातांसाठी ते आपली जागा तयार करून ठेवत असतात. तर जर हे दात लवकर पडले तर आजूबाजूचे दात पडून दात वेडेवाकडे होण्याची शक्यता असते. इवन त्याच्या चेहऱ्याची जी ग्रोथ आहे त्याच्यात सुद्धा फरक पडू शकतो. त्यामुळे आम्ही असं प्रसार करतो आहे की लहान मुलांच्या दातांची जास्त काळजी घ्यायला पाहिजे. कारण ती जर काळजी घेतली तर त्याचे येणारे पक्के दात पण चांगले राहतील, कारण जास्त कीड लागायची शक्यता वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आहे. आणि एक अजून मी खूप सगळ्या पॅरेंट्सना सल्ला देईन की जर मुलगा किंवा मुलगी लहानपणी झोपताना दूध पिऊन झोपत असेल तर त्या दुधात असलेल्या साखर रात्रभर तोंडात राहून त्याला कीड लागायची शक्यता जास्त असते. तर शक्यतोवर त्याला झोपताना तो दात दरवेळेस नाही घासू शकत, ॲटलिस्ट त्याला पाणी देऊन त्या दुधाला तोंडात न घालवायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून डेंटल केरीज या लहान मुलांमध्ये आपण टाळू शकतो. फारच छान, महत्त्वपूर्ण अशी टिप सरांनी आपल्या सगळ्यांसाठी दिली आहे. तर मित्रांनो, तुमच्या प्रश्नाची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पात्र आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे निरोगी हास्याशी निगडीत आणि निरोगी समाजाशी निगडीत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर गोंधळेकर सर, जे की अधिष्ठाता आहेत अमरावतीचे जे दंत महाविद्यालय आहे, रुग्णालय आहे त्याचे. तर डॉक्टर साहेब, यावर आपल्याला एक फोन आलेला आहे, पाहूया प्रश्न काय आहे. रुपेश गुजराती यांचा प्रश्न आहे. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात, कृपया आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो, नाशिक वेस्ट सिग्नल येथून. माझा असा प्रश्न आहे की दातांचा आपल्या हृदय रोगाशी, डोळ्यांशी आणि आपल्याला जे लूज मोशन होतं त्याच्याशी काही रिलेटेड संबंध आहे का? आणि दुसरा प्रश्न असा होता की काही जुने लोक अजून सांगतात की आपला ऊस जो आहे तो चावून खाल्ला किंवा ओल्या नारळाचं खोबरं जर चावून खाल्लं तर दात मजबूत होतात आणि स्वच्छ होतात. यात कितपत योग्य आहे याबद्दल माहिती हवी. थँक्यू सर. फारच सुंदर प्रश्न आहे. डॉक्टर साहेब काय सांगा? रुपेश गुजराती साहेब, हा एक खूपच चांगला प्रश्न आहे. कारण हे प्रश्न बहुतेक सगळ्या लोकांना पडतात, फक्त विचारत नाही कोणी. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी की तुम्ही जे म्हटले की तोंडाच्या आजाराचं हृदयाच्या व इतर आजारांशी कसा संबंध येतो, तर मी असं सांगू इच्छितो की तोंडातले जे किटाणू असतात किंवा बॅक्टेरिया असतात हे हिरडी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात जेव्हा उपलब्ध असतात आणि चावण्याच्या प्रेशरमुळे म्हणा की हे रक्तवाहिन्यांमध्ये जर गेलं तर रक्तवाहिन्यांच्या थ्रू हे बॅक्टेरिया जर आत शरीरात पसरले तर त्याच्यामुळे हृदयाचे विकार, हार्ट अटॅक म्हणा, अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस, मेंदूचे विकार, नंतर श्वसनाचे विकार,
नंतर तुम्ही जसं म्हणाले की पोटाचे विकार होतात का, तर मी जसं मगाशी सांगितलं, आपण जर नियमित आणि बॅलन्स डाएट घेतलं, संतुलित आहार जर घेतला, तर आपलं तोंड चांगलं राहतं. ॲसिडिटी जर खूप वाढली नाही तोंडाची, तर नॅचरली त्याचा थोडाफार परिणाम या आपल्या पोटावरही होतो. त्यामुळे जर तोंड चांगलं असेल तर पचनाचे विकार व्हायची शक्यता, कारण एक तर तुम्ही नीट चांगलं चावून जेवू शकता, तुमची ॲसिडिटी, तोंडातली ॲसिडिटी किंवा आपल्या लाळेची जी ॲसिडिटी आहे ती जर कंट्रोलमध्ये राहिली तर तुमच्या पोटाचे विकारही काही प्रमाणात कमी होऊ शकतात. दुसरं तुम्ही जे विचारलं की ऊस आणि नारळ खाल्ल्याने आपल्याला आपले तोंड चांगलं राहू शकतं का, तर जर ते खूप कडक नसलं आणि त्याचा प्रेशरनी दात तुटत नसेल तर काही प्रमाणात ऊस म्हणा किंवा नारळ म्हणा किंवा इव्हन आपण ज्याला दातून म्हणतो, या गोष्टींनी दात चांगले साफ होऊ शकतात. पण शक्यतोवर त्यांनी दाताला किंवा हिरडीला इजा व्हायला नको, एवढी एक काळजी आपण घ्यायला पाहिजे. फारच छान, सहज सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत आहात सर. आणि एक रुपेश दादांचा प्रश्न होता की डोळ्यांचे आजारांचा पण आणि दाताचं आरोग्य किंवा असं काही संबंध आहे का? या बाबतीत मी आता फक्त एवढं सांगू इच्छितो, मी पहिल्या या उत्तरात ते द्यायला विसरलो, की एक समाजात खूप गैरसमज आहे की माझा जर दात काढला तर माझ्या डोळ्यांनी दिसणं कमी होतं का. तर याबाबत आमचं थोडंसं मत विपरीत आहे. आमचं म्हणणं असं आहे की जुन्या काळी काय व्हायचं की जेव्हा लोकांचे दात पडायला लागायचे तेव्हाच त्यांची नजर कमजोर व्हायला लागायची, कारण वयाच्या 40 नंतर नॉर्मली दात पडायला लागतात जुन्या काळी, आणि त्यावेळेसच तुम्हाला चष्मा लागायची वेळ येते. त्यावेळेस चष्म्याचं इतकं चलन नव्हतं. त्यामुळे हा एक गैरसमज निर्माण झालेला आहे की दात काढल्यावर डोळ्यावरती परिणाम होतो. इन्फेक्शनमुळे काही प्रमाणात डोळ्यांवरती परिणाम होऊ शकतो, पण दातांचा डोळ्याच्या आरोग्यावर डायरेक्टली काही परिणाम नाही. दातांमधल्या किंवा तोंडातल्या विषाणूंमुळे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, पण दात पडल्यामुळे डोळ्याच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. हा जो आहे हा संबंध वयाशी रिलेटेड असल्यामुळे जुन्या काळी हे असं म्हटलं जातं की दात काढला आणि माझे डोळे कमजोर झाले. तो एक थोडासा चुकीचा गैरसमज निर्माण झालेला आहे. फारच छान. मित्रांनो, पाहिलं की तुमच्या प्रश्नांमुळे कसं समाजातले समज गैरसमज याविषयी जागरूकता आपल्याला ज्येष्ठ जे डॉक्टर्स येतात त्यांच्यातर्फे मार्गदर्शन मिळून प्रबोधन होत आहे. आणि डॉक्टर साहेब, थोडं पुढे जाऊया आणि तंबाखू म्हणा, गुटखा म्हणा, तर जे जण खातात तर त्यांच्या मौखिक आरोग्यावर काय परिणाम होतो त्याविषयी देखील थोडं आम्हाला सांगा. मी या बाबतीत असं सांगू इच्छितो की आपल्या समाजात किंवा ग्रामीण भागात घरात पानाचं तबक असणं हे एक खूप गरजेचं मानलं जायचं, आणि तुम्ही समोरच्या पाहुण्याला किती रिस्पेक्ट देताय हे त्याला सादर केलेल्या पानाच्या तबकावर समजलं जायचं. जुन्या मराठी चित्रपटात तुम्ही बघितलं असेल की त्या पिक्चरचे वादावादीचं कारण पण पानाच्या तबक ऑफर नाही केलं म्हणून त्याचा अपमान झाला असं समजलं जायचं. पण याचा दुष्परिणाम असा झाला की सुपारी आणि तंबाखू ह्या अशा सवयी आहेत ज्याच्या त्या खूप कॉमनली आहारी लोक जाऊ शकतात. तंबाखू आणि सुपारीमुळे तुम्हाला मुखपूर्व कर्करोग आणि मुखकर्करोग व्हायची शक्यता खूप कॉमन आहे. मुखपूर्व कर्करोगात काय होतं की तुम्हाला एक पांढरे चट्टे किंवा लाल चट्टे पडतात जे तुम्ही काहीही केल्या काढू शकत नाही. तुमच्या तोंड उघडणं कमी होऊ शकतं, तिखट खाल्ल्यावर झोंबणं सुरू होतं, आणि काही प्रमाणात छाले या गोष्टी व्हायची शक्यता तंबाखू आणि गुटखा यांनी खूप जास्त प्रमाणात आहे. आणि म्हणूनच मुखपूर्व कर्करोग टाळण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रचार करतो आहे की तंबाखू व सुपारीचं चलन कमीत कमी करावं. इव्हन शोपेचं प्रमाण जे म्हणजे मुलांना खूप सवय असते की येता जाताना थोडीशी सुपारी खावी किंवा शोप खावी, तर आमचं मत असं आहे की याचं पण प्रमाण कमीत कमी व्हावं याचा प्रयत्न आपण समाजात करायला पाहिजे. फारच छान सर, सहज सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत आहात. सर, मुखाचं जे आरोग्य आहे, दाताचं आरोग्य आहे, त्याचा विविध अवयवांशी संबंध तुम्ही सांगितला, पण मौखिक आरोग्याचा संपूर्ण शरीराशी देखील काही संबंध आहे का, आणि असल्यास तो कसा असतो त्याविषयी? मगाशी जसं मी आपल्याला सांगितलं त्यातच मी हे करू इच्छितो की जेव्हा मधुमेह होतो त्या मधुमेहामुळे त्या रुग्णाची जी तशीच प्रतिकारशक्ती थोडीशी कमी असते. ती प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आपल्या तोंडातले जे बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया
ॲग्रेसिव्ह होतात थोडेसे, हिरड्यांचे आजार, हिरड्यांना सूज येणे, दातांची मुळं उघडे पडणे, दातांची मुळं उघडे पडणे किंवा दात हलायला लागणे हे प्रकार मधुमेहामुळे खूप कॉमन आहे. नंतर मग हे जे किटाणू आहे हे जर हिरड्यांच्या किंवा डेंटल केरीजमुळे जर आपल्या रक्तवाहिनीत गेले तर रक्तवाहिनीच्या थ्रू हे आपल्या रक्तवाहिनीत जमा होऊन अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस जसे हार्टचे प्रॉब्लेम, नंतर मेंदूचे विकार, नंतर श्वसनाचे विकार, पचनाचे विकार होऊ शकतात. आणि मी एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की प्रेग्नन्सीमध्ये हे जास्त प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. त्यांनी अकाली म्हणजे लवकर प्रेग्नन्सी डिलिव्हरी व्हायची शक्यता जास्त आहे आणि मुलाच्या ओव्हरऑल ग्रोथवर पण याचा परिणाम होऊ शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. विद्येचं माहेर घर पुण्यनगरीतून आपल्याला फोन आहे, पुण्यातून फोन आहे. मंगलताई आपटे यांचा आपल्याला फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा आहे की जे वयस्कर लोक असतात ना तर त्यांना चूळ भरतात नाही, मग त्यांची रात्री चूळ भरायची का नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हल्ली दंतमंजन वेगवेगळ्या प्रकारचे निघाले, तर दात कुठल्या घासावे, तुपाने घासावे, कशाने तेल घेऊन तोंडात घेऊन पाणी, गरम पाणी पितात काही जण, गार पाणी पितात, मग त्याच्यावर दातांनी परिणाम होतो का? मंगलताई, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. सगळ्यात पहिला जो तुमचं म्हणणं आहे की एजेड लोकांना थोडंसं गुळण्या करायला त्रास होतो, तर मला असं वाटतं की गुळण्या करायला त्रास नाही, दात नसल्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे नाही करू शकत, पण तोंडात पाण्याच्या गुळण्या करणं हे चांगलंच आहे. कारण त्यांनी तुमचं तोंड साफ राहतं, तोंडात जमा असलेलं अन्न तिथून जमा नाही राहणं ही एक महत्त्वाची गरज आहे आपलं तोंड साफ होण्यासाठी. ते गरम पाणी जरी असलं तरी चालेल, पण ते गरम अशा प्रमाणात राहावं ज्यांनी आपल्या तोंडाला इजा होणार नाही. दंतमंजनशी निगडीत दुसरा जो तुमचा प्रश्न होता की दंतमंजन कुठल्या प्रकारचे वापरायचे, आम्ही यात थोडंसं एवढंच मी म्हणू इच्छितो की दंतमंजन जे काय तुम्ही वापराल ते बोटांसकट वापरणं शक्यतोवर टाळा. कारण बोट आपल्या 2 दातांच्या फटीमधील अन्न किंवा हिरड्यांमध्ये जमा असलेलं अन्न काढू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ब्रश वापरणं गरजेचं आहे. मंजन जर वापरायचं असेल तर मंजन ते असं असावं जे गुळण्या केल्यानंतर तोंडात जमा राहणार नाही. जर तुम्ही मंजननी दात घासले आणि ते मंजन जर दात आणि हिरडीच्या मध्ये जमा झालं तर पुढे जाऊन ते बॅक्टेरियांना अजून अन्न जमा करायला कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे शक्यतोवर मंजन असं असावं जे खूप काय म्हणता येईल तसं दातांना इजा करणारं नसावं आणि गुळण्या केल्यावर ते तोंडातनं निघून गेलं पाहिजे. जर ते तिथेच पडून राहिलं तर पुढे जाऊन आपल्याला दातांचे प्रॉब्लेम अजून वाढू शकतात. सर, आणि तेलाविषयी किंवा तुपाच्या प्रयोगाविषयी किंवा उपयोगाविषयी पण त्यांचा प्रश्न होता. किंवा गावाकडे आपण बघतो की काही जण मिठाने दात घासतात किंवा राखेने, चुलीतली जी राख असते त्याने दात घासतात, तर कितपत योग्य आहे, करावं न करावं त्याविषयी देखील थोडं प्रभू. आमचं मत असं आहे दंततज्ञांचं की मिठाने दात घासणं किंवा राखेने दात घासणं हे खूप काही ॲडवायसेबल नाही. कारण मगाशी मी जसं म्हटलं की तुम्ही गुळण्या केल्यावर ते जर तोंडातनं निघून जात असेल तर आम्हाला काही हरकत नाही, पण जर ते दात आणि हिरड्यांमध्ये जमा झालं तर पुढे जाऊन ते दातांचे आजारासाठी कारणीभूत ठरावं लागतं. यात फक्त आता मी एक गोष्ट ॲड करीन की खूप ग्रामीण भागात एक सवय आहे की नसेनी दात घासायचं. त्या नसेनी दात घासायची सवय अशी असते की तुम्ही केव्हा त्याच्या आहारी जाता कळत नाही. म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल की लोक 4-4दा 5-5दा दात घासतात, कारण त्याची इतकी सवय लागते की नसेनी दात नाही घासलं तर तुम्हाला चैन पडत नाही. तर नसेनी दात घासणं पूर्णपणे टाळावं. आणि मीठ आणि राख हे जर गुळण्या केल्यावर निघत असतील तर करायला हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी अवेलेबल आहेत तर त्याचा वापर केलेला जास्त बरा राहील असं मला वाटतं. फारच छान. सर, विषय निघाला आहे त्याच्यामुळे प्रश्न जोडून विचारतो की मग दाताची स्वच्छताविषयीचे प्रश्न आहेत की ब्रश कसा निवडावा किंवा टूथपेस्ट वापरत असाल तर ती टूथपेस्ट कधी किंवा कोणती निवडावी, किती वेळ दात घासावे, किती वेळा घासावे, म्हणजे बरेचसे उपप्रश्न आहेत, तर त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन. मी सगळ्यात पहिले असं सांगेल की तुम्ही मगाशी जसं मी सांगितलं की 2 दातांच्या फटींमधलं जे अन्न आहे किंवा हिरड्यांमधलं जे अन्न आहे ते बोटाने निघू शकत नाही.
त्याच्यासाठी तुम्हाला ब्रशचा वापर करणं गरजेचं आहे. मगाशी जसं आपलं प्रश्नाचं उत्तरात आपण म्हटलं की आपण ऊस वापरू शकतो, दातून वापरू शकतो, पण शहरात सगळीकडे हे मिळणं शक्य नाही. त्याच्यापेक्षा ब्रश हे इझिली अवेलेबल आहे. ब्रश शक्यतोवर खूप रफ किंवा हार्ड ब्रश नसावा, सॉफ्ट किंवा सेन्सिटिव्ह ब्रश असावा. आमच्या हिशोबाने जसं मगाशी मी म्हटलं, जी गोष्ट गुळण्या केल्यावर निघू शकते अशी गोष्ट तुम्ही दात साफ करायला वापरायला पाहिजे, आणि म्हणून पेस्टचा वापर हा जास्त प्रेरित केला जातो किंवा त्याचा प्रसार केला जातो. आणि शक्यतोवर दिवसातनं 2दा दात घासल्या गेले पाहिजे. प्रत्येक वेळेस काही खाल्ल्यावर आपण दात घासू शकत नाही, त्यावेळेस त्याच्यानंतर काही खाल्ल्यानंतर खळखळून चोळी भरून पाणी जरी प्यायले किंवा गुळण्या केल्या तर तोंडात जमा झालेलं अन्न तोंडात राहणार नाही. 9 वर्षाच्या वरच्या लोकांना कीड टाळण्यासाठी फ्लोराईडचा वापर करता येऊ शकतो. तोंडात जर अन्न जमा न होण्यासाठी, एस्पेशली तुमचं वय 30-35 झाल्यानंतर दातांमधल्या फटी किंवा हिरड्या सरकल्यामुळे तुम्हाला फ्लॉसचा वापर रेग्युलर प्रमाणात करायला पाहिजे. आणि दात घासायची जी पद्धत आहे ती अशी आहे की तुम्ही ब्रश हिरड्यांकडे 45 डिग्री ठेवून तो वरून खाली आणि खालून वरती फिरवायला पाहिजे. आणि प्रत्येक दाताच्या सरफेसवरनं ब्रश कमीत कमी 2 ते 5दा फिरवला गेला पाहिजे, जेणेकरून तिथे जमा असलेलं अन्न हे निघून जाईल. आणि जसं मी सांगितलं, यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे सगळं करूनही जर तुमचा आहार संतुलित नसेल तर तुम्हाला दातांचे विकार व्हायची शक्यता जास्त असते. फारच छान सर, आपल्याला संतुलित आहाराविषयी सर मार्गदर्शन करतायत, किंवा खळखळून चूळ भरणं, मला मौखिक आरोग्य व्यवस्थित राखण्याविषयी मार्गदर्शन करतायत सर. आणि दात किडण्याविषयी जर आपण बोललो तर मग त्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात जेणेकरून ते किडणंच आपल्याला टाळता येईल? दात किडण्याचे सगळ्यात पहिलं जे लक्षण असतं, जसं मगाशी मी म्हटलं की गोड खाल्ल्यामुळे त्याच्यावरमुळे जे बॅक्टेरियामुळे ॲसिड तयार होतं, त्या ॲसिडमुळे दाताचं जे वरचं कडक आवरण असतं एनॅमल ते झिजतं. ते झिजणं सुरू झाल्यावर सगळ्यात पहिले जो त्रास होता म्हणजे दातांना थंड किंवा गोड खाल्ल्यावर किंवा थंड गरम खाल्ल्यावर कळ लागणं. दुसरा पार्ट असतो तुम्ही त्यात अन्न अडकायला सुरुवात होणं. तिसरं दुखणं सुरू होणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ती नसेपर्यंत कीड पोचते तेव्हा तुम्ही आडवं पडले किंवा रात्री झोपायला गेले की तुमचं दाताचं दुखणं वाढतं. मी सगळ्या श्रोत्यांना ही विनंती करेन की त्यांचं दाताचं दुखणं नसेपर्यंत गेल्यावर किंवा रात्री झोपेत दुखायला लागल्यावर वाट बघेपर्यंत तुम्ही कळ लागायला लागल्यावरच दातांचं जर चेकअप केलं तर बऱ्याच प्रमाणात तुम्ही पुढचे होणारे त्रास टाळू शकता. फारच छान. डॉक्टर साहेब, आपल्याला नाशिकहून फोन आहे. उदय कुमार दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार उदय कुमार दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. जी, मी 1 वर्षापासून ब्रश करणे बंद केले आहे. बरं. कारण मला पायरिया आहे, माझ्या हिरडीतून रक्त निघते. बरं. हा, तर मग पुढे काही प्रश्न विचारायचे? या कारणामुळे मी दात घासणे बंद केले. बरं. तर पायरियाच्या रोगासाठी मला म्हणजे डॉक्टरकडून काय सल्ला वगैरे देऊ शकता तुम्ही? धन्यवाद, फार छान प्रश्न आहे सर. सर्वात आधी हे पायोरिया म्हणजे काय ते आमच्या मित्रांना सांगा. आणि त्याच्यामुळे आपले जे मित्र आहेत, दादा आहेत, ते सांगतायत की त्यांनी दात जे नियमित घासतायत ते बंद केले, तर काय करता येईल याच्यावर कृपया? उदय दादा, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. आणि मगाशी मी जसं म्हटलं की हा जो पायोरिया हा जो आजार आहे, जुन्या काळी असं होतं की पायोरिया झाला म्हणजे तुम्हाला सगळे दात काढून त्याला उपचार करावे लागतील. आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की पायोरिया हा जो रोग आहे हा बेसिकली तोंडात आणि दातांच्या मधल्या हिरड्यांमध्ये अन्न जमा झाल्यामुळे होतो. त्या हिरड्यांमध्ये अन्न जमा होऊन ते कडक होतात. हळूहळू दातांच्या ज्या हिरड्या आहेत त्या लाल होऊन त्यातनं धक्का लागल्यावर रक्त निघायला लागतं. दातांचं मूळ उघडं पडायला लागतं. हळूहळू दातांचं हाड कमजोर होऊन दात हलायला लागतात. आता याची स्टेज वेगवेगळी आहे. आता उदय दादांना कुठल्या स्टेजला आहे मी नाही सांगू शकत, पण मी एवढंच सांगतो की सगळ्यात पहिली जी तुम्हाला गरज आहे की तुम्ही जे ब्रशनी दात घासणं बंद केलं आहे हा त्याचा इलाज नाही आहे. सगळ्यात पहिले जे तुम्हाला गरज आहे ती म्हणजे तुमच्या दातांचं हलणं कितपत आहे याच्या हिशोबाने तुमच्या दातांची पुढची ट्रीटमेंट ठरेल. पण तुम्ही पहिले दंतवैद्याचा सल्ला घ्यावा.
आणि माझ्या मते तुम्ही जर सॉफ्ट ब्रशनी दात घासायला सुरुवात केली आणि दात साफ करून घेतले तर बऱ्याच प्रमाणात यातनं जर दात पूर्णपणे खूप जास्त हलत नसतील तर याला परत आपण पहिल्यासारख्या हिरड्या आणायचा प्रयत्न केला जाऊ शकतो. फक्त हे यांच्या दातांचं काय स्टेज आहे मला आपण नाही सांगू शकत आता, पण दात परत जर हलत नसतील तर त्यांना बऱ्यापैकी आपण उपचार होऊ शकतो. जुन्या काळासारखं नाही की सगळे दात काढून टाकावे लागतील. फारच छान मित्रांनो, तुम्ही सुंदर प्रश्न विचारत आहात. त्याच्यामुळे आपला जो विषय आहे त्याच्या वेगवेगळ्या छटा जे आहेत त्या आपल्याला कळत आहेत आणि डॉक्टर साहेब आपल्याला छान समाधान देत आहेत त्या ज्या समस्या आहेत त्याविषयी. मित्रांनो, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात. आणि आज आपली चर्चा सुरू आहे निरोगी हास्य आणि निरोगी समाज. आणि या विषयावर मार्गदर्शन आपल्याला करत आहेत डॉक्टर गोंधळेकर सर, जे की अधिष्ठाता आहेत अमरावतीचे जे दंत महाविद्यालय आहे, रुग्णालय आहे तिथे. तर डॉक्टर साहेब, पुढे जाण्याच्या आधी आपल्याला एक फोन आलेला आहे आपल्या मित्रांचा. पाहूया त्यांचा प्रश्न काय. जळगावहून फोन आहे, मनोज पाटील यांचा फोन आहे. पाहूया प्रश्न काय. मनोज दादा, स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या तोंडात ना दुर्गंधी येते. बरं. तर जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी नियमित ब्रश वगैरे करतो आणि गुंड्या वगैरे पण करत असतो, पण तरीही ना ती दुर्गंधी काही जात नाही. मग यावर काही उपाय आहे का सर? मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? मनोज दादा, मगाशी आपलं जसं बोलणं झालं की तोंडात जमा राहणारं अन्न हे एक महत्त्वाचं कारण आहे तुमच्या तोंडात ला वास येण्याचं. पण एक शरीराची एक प्रकृती असते ज्यामुळे तोंडात असलेले बॅक्टेरिया काही प्रमाणात याला रिस्पॉन्सिबल असू शकतात. तुम्ही तोंड म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गरज, तुम्ही ब्रश तर नीट करताय, पण याचा अर्थ असा नाही की तुमचं तोंड चांगलं आहे. होऊ शकतं की तुमच्या तोंडात प्लाक जमा होतो आहे किंवा कॅल्क्युलस जमा होतो आहे जे दातांच्या बाजूला जमा होऊन त्याच्यामुळे वास येत असेल. तर याच्यासाठी मला असं वाटतं एकदा तुम्ही दंततज्ञाचा सल्ला घेतलेला बरा राहील, कारण हा तोंडाचा वास येणं हे थोडंसं त्रासदायकच असतं पेशंटलाही आणि पेशंटच्या आजूबाजूच्या राहणाऱ्यांना. एक अजून कारण असू शकतं तोंडाच्या येणाऱ्या दुर्गंधीला, ते म्हणजे पोटाचे विकार जर असले, ॲसिडिटी वगैरे किंवा अपचन जर होत असेल तरीसुद्धा तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. तर पहिले एकदा दंततज्ञाची आपण भेट घेऊन आपल्या तोंडात अन्न जमा राहत नाही किंवा फटी नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे जर नसेल तर मग एखाद्या वेळेला पोटाचे विकार किंवा श्वसनाचे विकार यांनी पण तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. फारच छान. मित्रांनो, असेच फोन करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा, जेणेकरून तज्ज्ञ जे डॉक्टर आहेत आपल्या सोबत आज त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला घेता येईल. आणि डॉक्टर साहेब, आपण समाजात बघतो की अनेक जण दात दुखल्याशिवाय जे आहे दंत वैद्यकाकडे जात नाहीत. तर ही मानसिकता कितपत योग्य आहे किंवा काय करता येईल याविषयी? एक समाजात आपलं असं एक थोडंसं प्रचलन आहे की दाताच्या डॉक्टरकडे गेलं की तो दातच काढायला लावतो. तर आता मगाशी जसं मी म्हटलं की 40व्या वर्षी दात काढला आणि डोळे कमजोर झाले, तसाच हा एक गैरसमज आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दातांच्या उपचारामध्ये प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटवरती लोकांचा फोकस जास्त आहे. जसं पिट अँड फिशर सिलंट्स म्हणा किंवा टोबॅको सिझेशन, तंबाखूची थांबवणं, याच्यावर आमचा कल जास्त आहे. दाताला जर कीड लागत असेल तर त्याला भरून अन्न जमा होणं आपण थांबवू शकतो किंवा कीड थांबवू शकतो. जितक्या लवकर आपण हे चेकअप करू तितक्या लवकर ते नसेपर्यंत जायच्या आधी आपण ते जर थांबवलं तर कमीत कमी त्रासात रुग्णाला त्याचा त्रास कमी होऊ शकतो. हिरड्यांचे विकारही जर तुम्ही दर 6 महिन्यांनी दात साफ केले तर बऱ्याच प्रमाणात तुमचं दातांचे जे हिरड्यांचे विकार आहे किंवा दातांचं हलणं आहे, मूळ उघडं पडणं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं संतुलित आहार. आणि दंततज्ञांकडे आता फक्त दात काढणं हा उपचार हा सगळ्यात शेवटचा उपचार राहिलेला आहे. आणि डेंटल ट्रीटमेंट आता कमीत कमी त्रासात होऊ शकते याच्याकडे मला असं वाटतं लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि लहान मुलांना तर चेकअप रेग्युलरली करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची वाढ जास्त चांगल्या पद्धतीने होईल. फारच छान.
गोंधळकर सर, थोडं आम्हाला हे देखील सांगा की ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा आमचे मधुमेही जे व्यक्ती आहेत ज्यांना, तर त्यांनी काही विशेष काळजी घ्यायला पाहिजे का, आणि घ्यायची तर ती काय घ्यायची त्याविषयी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आपल्या समाजात वृद्ध लोक दात पडले की ते दात सगळे पडेपर्यंत मला दात बसवता येत नाही अशा एक गैरसमजात आहे. तुमच्या तोंडात जर दात नसले तर तुमचं चावणं किंवा चावण्याची प्रक्रिया जशी पाहिजे तशी होत नाही. ती नीट प्रक्रिया न झाल्यामुळे पोटाचे विकार होतात, तुमचं जेवण कमी होतं, जेवण करायची इच्छा कमी होते. तर जर आपण दातांची काळजी घेतली, जास्तीत जास्त वयापर्यंत आपण दात टिकवू शकलो, दातांची कीड म्हणा किंवा हिरड्यांचे विकार यांना आपण जर टाळू शकलो, तर त्याला एक तर सगळ्यात महत्त्वाचं संतुलित आहार, नीट दात साफ ठेवणं, त्याच्यानंतर रेग्युलरली हिरड्यांना मसाज करणं, व्हिटॅमिन सी इंटेक घेणं, आणि प्रॉपर जर तुम्ही सगळ्या काळजी घेतल्या तर बऱ्याच प्रमाणात आपण दातांना म्हणजे दात काढाव्या लागण्याची गरज आपण थांबवू शकू. आणि एखादा दात जर पडला, दुसरा दात पडला, तर वाट न बघता लवकर जर तुम्ही दात बसवले तर ते आजूबाजूचे दात वेडेवाकडे होऊन ते पडायची शक्यता किंवा त्यांच्या टिकण्याची शक्यता वाढू शकते. मधुमेही रुग्णांमध्ये असं आहे की त्या रुग्णांमध्ये थोडंसं इन्फेक्शन प्रोननेस असतो. तोंडात असलेले जे बॅक्टेरिया आहे ते जर अन्न जमा झालं तर त्याच्यावर जास्त काय ॲक्शन घेऊन दातांचे मुळं उघडे पडणं, दातांचे हलायला लागणं, हिरड्यांमधनं रक्त घेणं हे खूप कॉमन गोष्टी आहे. तर मधुमेही लोकांनी दातांची जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे, हिरड्यांची जास्त काळजी. तोंडात अन्न जमा नाही राहिलं तर बरेचसे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब, हॅलो डॉक्टर 2026@gmail.com यांच्या ईमेलवर प्रश्न आहे की तसं तुम्ही याविषयी बोललेला आहात, पण नियमित आम्ही काय केलं पाहिजे की जेणेकरून आमच्या तोंडाचं आरोग्य किंवा दातांचं, हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहील, किंवा कुठल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे जेणेकरून प्रतिबंध करता येईल, काय सांगणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातनं 2दा शक्यतोवर सॉफ्टवाल्या किंवा सेन्सिटिव्ह ब्रशनी दात घासा. शक्य असेल तर पेस्ट वापरा आणि संतुलित आहार खा. गोड किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्सचं प्रमाण कमी करा. तंबाखू व गुटख्याचं प्रमाण टाळा. आणि मी जसं मगाशी म्हटलं, थोड्या थोड्या वेळाने आपण तोंडाला पाणी पिऊन ड्रायनेसपासून वाचवू शकलो तर बऱ्याच प्रमाणात त्याला फरक पडतो. आणि शक्य असेल तर दर 6 महिन्यांनी दंतचिकित्सकाकडे जाऊन आपला जर चेकअप केला तर आपण बऱ्याचशा गोष्टींना, डेंटल केरीज म्हणा, हिरड्यांचे विकार यांना आपण टाळू शकतो. आणि सर, दंतचिकित्सेकडे वळूया की आजची दंतचिकित्सा कशी बदललेली आहे किंवा भविष्यात कुठकुठल्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्याविषयी आम्हाला. जसं आपलं मगाशी बोलणं झालं की पहिले डेंटल ट्रीटमेंट म्हणजे दात काढणं या एका गोष्टीवर फोकस होते, दुसरं होतं चांदी भरणं. आता डेंटल ट्रीटमेंटमध्ये इतक्या नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल आम्ही एक्सरे जुन्या पद्धतीने नाही काढत, डिजिटल एक्सरे असतो. आम्ही दातांचे मापं नाही घेत, आम्ही आजकाल स्कॅन करतो, लेझरचे उपचार करतो, नंतर कॅड कॅमनी दात बसवतो. म्हणजे सेम डे तुम्ही दाताचं माप घेतल्यावर सेम डे दात बसवल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दात बसवायला कवळी किंवा ब्रिजच्या बदली आम्ही इम्प्लांट करू शकतो. आणि इन फ्युचर वी आर गोइंग टू गो फॉर अ स्टेम सेल. जेव्हा स्टेम सेल येईल तेव्हा तुम्ही एखादा दात गेल्यानंतर ओरिजिनल दात आपण त्याच्या जागी रोपण करू शकू. पण हे सध्या प्रायोगिक स्तरावर आहे. बरं. हॅलो डॉक्टर 2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर अजून एक प्रश्न आलेला आहे. ठाण्याहून प्रश्न आहे, किशोर दादांचा प्रश्न आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे तंबाखू मिश्रित असे टूथपेस्ट येतात त्यांनी दात घासणं चांगले राहतात असं म्हणण्याचं काही जण प्रघात आहे, किंवा तंबाखूने दात घासणं म्हणा, मशेरीने दात घासणं म्हणा, तर ते कितपत योग्य आहे? दादांचं जे म्हणणं आहे त्याबद्दल आपण जसं मगाशी म्हटलं त्याला मी परत सांगू इच्छितो की तंबाखूयुक्त टूथपेस्ट और नस, यात तंबाखूच असते, यांनी दात घासणं ही एक सवय लागणारी गोष्ट आहे. तंबाखूची जशी सवय लागते तशी तंबाखूयुक्त पेस्ट किंवा नसेनी लोक दिवसेंदिवस दात घासत असतात. दिवसातनं एक वेळाच्या बदली ते 4-4दा 5-5दा दात घासतात. आणि त्यांना जर तुम्ही या सवयीपासून रोखायचा प्रयत्न केला
चिडचिड करतात, पोट खराब होतं, डोकं दुखतं, या सगळ्या कंप्लेंट्सकडे येतात. तर तंबाखू युक्त टूथपेस्ट म्हणा किंवा नस या दोन्हीचा वापर आमच्या हिशोबाने आपल्या शरीरासाठी हानिकारकच आहे. त्याचा खूप काही फायदा, म्हणजे त्याचा काही फायदा नाही आपल्या आरोग्यासाठी. बरं डॉक्टर साहेब, अजून एक ईमेलवरून म्हणजेच hellodoctor2026@gmail.com हा जो आमचा ईमेल ॲड्रेस आहे त्याच्यावरून प्रश्न आहे. तुळशीदास बोरलकर यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की तंबाखूमुळे आपण बघतो किंवा गुटख्यामुळे कर्करोग होतो, मुखाचा कर्करोग होतो किंवा काय, तर एवढं आपण त्याचा प्रसार करतो, तर काय कसं रोखता येईल त्याला किंवा त्याविषयी काय करता येईल की कर्करोग न व्हावा याच्यासाठी अजून काय करता येईल, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन हवं त्यांना. एक आपल्याला सांगू इच्छितो, भारत सरकार म्हणा, नॅशनल डेंटल कमिशन, इवन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, सगळे डेंटल कॉलेजेस, दंतवैद्यक, हे सगळ्यांचा एक असा प्रसार चालू आहे की तुम्ही टोबॅको थांबवा. त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या कॉलेजेसमध्ये टोबॅको सजेशन सेंटर्स चालू आहे. ग्रामीण भागात, दुर्गम भागात, शाळांमध्ये आम्ही हा प्रसार करतो आहे की तंबाखूचं चलन तुम्ही कमीत करा. आणि याला आम्ही आजकाल शाळांमध्ये जाऊनही तिथे सांगतो की तुम्ही तंबाखूचं चलन बंद करा. म्हणजे आमच्याकडे आम्ही 4-5 पेशंट असे बघितले की जे आमच्याकडे आले की ते आमच्याशी रात्र भांडायला आले की तुम्ही आमच्या पोरांना सांगितलं कशाला की तंबाखू बंद करायला. ते आमच्या मागे लागले की बाबा तुम्ही आजपासून तंबाखू बंद करा. तर आम्ही प्रयत्न असा आहे की जर आपण परिवारापर्यंत हा मेसेज जाऊ शकला की तंबाखू हे हानिकारक आहे, तर मला असं वाटतं बऱ्याच प्रमाणात आपण याला टाळू शकू. यात अजून एक गोष्ट आम्ही आता म्हणजे प्रपोज करतो आहे की तंबाखूमुळे जे मुखपूर्व कर्करोग होतात त्यात जसं पांढरे चट्टे, लाल चट्टे जे आपण काहीही घासूनसुद्धा निघू शकत नाही, प्लस तोंडात येणारे न भरणारे छाले, थुंकी कमी होणे, तोंड उघडणं कमी होणे, या ज्या गोष्टी आहे या तुम्हाला कर्करोग व्हायच्या आधी तुम्हाला कळत असतात आणि बऱ्याचशा अशा असतात या स्टेजला जर तुम्ही त्याला थांबवू शकले तर तुम्ही बिना कमीत कमी त्रासात त्याचा उपचार करू शकता. तर आम्ही आजकाल असं प्रपोज करतो आहे की प्रत्येकाकडे मोबाईल असतो, प्रत्येकाने आपल्या तोंडाचं स्वतः तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींनी तरी ॲटलिस्ट आपल्या तोंडाचं परीक्षण करावं. पांढरा चट्टा, लाल चट्टा जो तुम्ही घासल्यावरही निघत नाही, तोंडाची रट झालेली चामडी गालाची, तोंड उघडणं कमी होणं, या गोष्टीसाठी जर तुम्हाला दिसतात आहे मोबाईलमध्ये, तुम्ही स्वतः बघू शकता, तुमच्या घरच्यांना दाखवू शकता, तर तुम्ही तंबाखूचा जो दुष्परिणाम आहे तो तंबाखू तर वापरणं बंद करा, पण तंबाखूचा दुष्परिणामही टाळायचा आम्ही प्रयत्न करायचा आमचा विचार, म्हणजे लोकांना आम्ही प्रसार करतो आहे. गोंधळेकर सर, आपल्याला एक फोन आला आहे, पुण्यनगरी पुण्याहून फोन आहे. ऐश्वर्या खळदकर यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला एक विचारायचं होते की आपण टूथ अलायनर जे लहानपणी लावतो तर ते अनेकदा ब्रेसेस किंवा त्या अलायनरच्या फॉर्म मध्ये असतात जेव्हा आपली हिरड्या कवळ्या असतात, पण समजा लहानपणी लक्ष दिलं गेलं नाही तर ते साधारण वयाच्या काय टप्प्यापर्यंत लावले गेले पाहिजे, हा एक. आणि जे आता ब्रेसेस पूर्वी मेटलचे मिळायचे तर ते सध्या ट्रान्सपरंट पण मिळतात, तर त्याविषयी ही थोडी शंका होती की नक्की ते चांगले कुठले किंवा ते ऍडव्हान्स आहेत का, तर टूथ अलायनर्स विषयी थोडी माहिती करू शकेल का? सुंदर, फारच सुंदर प्रश्न. थोडक्यात सर काय सांगणार? ऐश्वर्याताई आहे ना. ऐश्वर्याताई, एक यात असं आहे की पहिले अलायनर बद्दल बोलून घेतो. डेंटल जे दात वेडेवाकडे होतात असतात, तर लहान मुलांचे जे दात असतात ते 6 ते 12व्या वर्षापर्यंत दुधाचे दात पडून पक्के दात येत असतात. तर शक्यतोवर एकदा तुम्ही जर डेंटल सर्जनचं ओपिनियन इनिशियल फेजमध्ये घेतलं तर एक अंदाज येऊ शकतो की या मुलाला किंवा मुलीला ऑर्थो ट्रीटमेंटची गरज आहे का. आणि पुष्कळदा नॉर्मली ऑर्थो ट्रीटमेंट ही चालू केल्या जाते दुधाचे दात पडायच्या शेवटच्या म्हणजे 11व्या 12व्या वर्षाच्या आसपास एक अंदाज येतो की याला ट्रीटमेंटची गरज आहे का. तर एकदा तुम्ही जर 8 ते 12च्या दरम्यान जर तुम्ही मुलांना आपल्या डेंटल सर्जनला दाखवलं तर तो एक सल्ला देऊ शकेल की कुठल्या वेळेस ही ट्रीटमेंट चालू करायची, पण ॲटलिस्ट तुम्हाला लक्षात येईल याला गरज आहे किंवा नाही आहे.
कारण ह्या वयात दात थोडेसे वेडेवाकडे असतात. बरेचसे पेरेंट जातात डेंटिस्टकडे की हे दात मोठे दिसतात आहे, कारण चेहरा लहान आहे, दात मोठे आहे. पुष्कळदा यावेळेस गरज नसते, पण पुढे चालून वेडेवाकडे दात असले तर त्याला आपल्याला ऑर्थो ट्रीटमेंटची गरज भासू शकते. पूर्वी सेकंड जो पार्ट आहे, पूर्वीच्या काळी एक फिक्सवाले डेंटल ट्रीटमेंट केली जायची. आजकालचं प्रचलन जास्त अलायनरकडे आहे. तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी जशी येते आहे, तर फिक्स ऑर्थो ट्रीटमेंटही अवेलेबल आहे, अलायनरही अवेलेबल आहे. मला असं वाटतं रुग्ण आणि डेंटल सर्जननी केस टू केस बेसिसवर हे ठरवावं की कुठली ट्रीटमेंट आणि घ्यावी, कारण एक जनरल आपण क्रायटेरिया नाही ठरवू शकत. फक्त एवढंच सांगू इच्छितो की अलायनरच्या ट्रीटमेंटमध्ये पेशंट कंप्लायन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण पेशंटनी जर ते नीट वापरलं नाही तर ती ट्रीटमेंट नीट होणार नाही. पण दोन्ही ट्रीटमेंट केस टू केस बेसिसवर ठरवायला पाहिजे, कारण टेक्नॉलॉजी आहे दोन्ही. फारच छान. डॉक्टर साहेब, विषय मोठा आहे आणि तुम्ही छान आम्हाला समजून सांगताय आणि वेळ समाप्तीकडे चालत आहे. तर तुम्ही जे येऊन महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.